सर्दीसाठी सूप बनवूया आपण. त्याच्यासाठी चणे स्वच्छ धुवून कुकरला 4 शिट्या काढून शिजवून घेऊया. चण्यामधलं पाणी काढून घेऊया. चणे आपल्याला भाजीसाठी किंवा चणा चटपटीसाठीही वापरता येतील, पण त्यातल्या पाण्याचा उपयोग करणार आहोत आपण, आणि तोही औषधी सूपसाठी. तर त्याच्यासाठी एक अर्धी वाटी आपल्याला कॉर्नफ्लॉवर, 1 मिरची, थोडंसं लिंबू, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 10-12 काळी मिरी, हळद. ते हे पाणी आपण उकळायला ठेवलेलं होतं. त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. मिरची, आलं, काळी मिरीची पेस्ट केली होती ती टाकली. ती 5 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. लसूण थोडासा शिजला पाहिजे ह्या हिशोबाने. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. व्यवस्थित उकळाला की कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकायचं आहे. त्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे. 1 चमचा तूपही टाकायचं आहे. साजूक तूप टाकलं आहे मी. वरून कोथिंबीर टाकायची आहे. व्यवस्थित उकळलं की आपलं सूप रेडी. औषधी सूप आहे हे. सर्दी झाली असेल तर तुम्हीही करून गरमागरमच प्यायचं आहे ते. आणि लहान मुलांना तर अतिउत्तम. सर्दी खोकला झाल्यावर तुम्हीही बनवून बघा. थँक्यू.